आपण आहोत उतेखोलमधील जलशुद्धीकरण केंद्रावरती. माणगाव शहराला 2 दिवस पाणी पुरवठा होणार नाहीये. 24 आणि 25 फेब्रुवारीला पाणी पुरवठा होणार नाहीये. तर आपण जाणून घेऊया की माणगावचे आपल्याबरोबर पाणी पुरवठा सभापती आहेत कपिलजी गायकवाड, त्यांच्याकडनं की नक्की काय कारण आहे यामागे, पाणी पुरवठा का होणार नाही. कपिलजी, मी स्वागत करतो आपले शक्ती न्यूज मराठी चॅनलमध्ये. काय सांगाल की माणगाव शहराचा जो आता पाणी पुरवठा बंद आहे तो कशामुळे बंद आहे? नमस्कार. आपण आता जे काही MBRचं काम काढलं होतं त्याच्या इंटरनल लाईन्स कनेक्ट करतो नवीन ECRना. त्याच्यामुळे आपण हे 2 दिवस पाणी पुरवठा बंद केलं होतं आणि त्याच्यानंतर आपलं जे मागे 2.5 दशलक्षाचं WTP प्लॅन जो आहे जलशुद्धीकरण केंद्र, तर त्याचंही रिपेअरिंग मोठ्या प्रमाणात होतं, त्याची गळती मोठ्या प्रमाणात होती. तर त्याचंही काम आपण त्याच्यामध्ये करणार आहोत. त्याच्यामुळे आपण हे 2 दिवस पाणी पुरवठा बंद केलेला आहे. साधारणतः पाणी पुरवठा 2 दिवसानंतर सुरळीत चालू होईल का? आमचे प्रयत्न तर नक्कीच चालू आहेत. शक्यतो उद्या रात्रीपर्यंतच करायचं, तर होईल अशी मी अपेक्षा ठेवतो. तर हे होते आपल्यासोबत माणगावचे पाणी पुरवठा सभापती कपिलजी गायकवाड. त्यांचं असं म्हणणं आहे की तात्पुरता आपण जे काम काढलेलं आहे त्यासाठी 2 दिवस पाणी पुरवठा बंद आहे. 2 दिवसानंतर हा पाणी पुरवठा सुरळीत चालू होईल. नमस्कार. आजच्या जलशुद्धीकरण केंद्रावरचं दुरुस्तीचे जे काम आहे आपण 2 दिवसासाठी नियोजित केलं आहे. यामध्ये 2 दिवस पाणीपुरवठा माणगाव हद्दीमध्ये पूर्णपणे बंद असणार आहे. त्याकरिता आपण नागरिकांना जाहीर आव्हान केलेलं आहे की 2 दिवस पाणी येत नसल्यामुळे आपण पाण्याचा साठा करून व्यवस्थित 2 दिवस वापरावा. त्यानंतर इथे आपण नवीन जे MBR आणि ESR बनवले आहेत त्यांचं कनेक्शनचं काम आपण इथे करत आहोत. तसेच 2.5 MLD प्लॅनचं जे आहे त्याचं इलेक्ट्रिक आणि मेकॅनिकल वर्क जे जास्तीत जास्त जे कव्हर करता येईल ते आपण 2 दिवसात कंप्लीट करणार आहोत. त्यानंतर हे काम झाल्यानंतर आपण 2 दिवसात पुन्हा पाणी पुरवठा सुरळीत करणार आहोत. पाणी पुरवठा सुरळीत झाल्यानंतर पाणी पिण्यायोग्य असेल का? सुरुवातीचं जे पाणी असणार आहे ते नागरिकांना आव्हान आम्ही असं करतो की ते व्यवस्थित गाळून उकळून प्यावे, कारण सुरुवातीचं रिपेअरिंगचं नंतरचं पाणी असलं त्यात काही केमिकल्स TCL वगैरे असणार आहे, म्हणून त्यांनी ते व्यवस्थित वापरावे किंवा व्यवस्थित उकळून वगैरे प्यावे.